डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण खातर राज्यभरात चर्चेलं जाते. सध्या संपदा मुंडेचे बंधू आपल्यासोबत आहेत. तर एस-आय-टी गठीत करण्याची जी मागणी आहे ते आपण सातत्यानं करत होतात. एस-आय-टी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. कसं बघताय? हो, काल रात्रीच समजलं की मुख्यमंत्र्यांनी एस-आय-टी स्थापन करण्याचे आदेश दिलेत. पण मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेत त्याबद्दल त्यांचे आभार. आणि एस-आय-टी स्थापन झाली म्हणजे संपदाला न्याय मिळाला असं नाही. तर या एस-आय-टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती उभारली जावी आणि ती समिती या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा देईल असं आम्ही बोलतो. खरं तर अनेक राजकीय मंडळी आहेत, आपल्या घरी येत आहेत, भेट देत आहेत. काय नक्की तुम्हाला आश्वासित करतात? आज मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, भेट देणार आहे. हो. सर्व काही जे पण लोक आम्हाला भेटायला येत आहेत, या महाराष्ट्राच्या बहिणीचा, लेकीचा जो तिच्यावर अन्याय झाला आहे त्याला नक्कीच आरोपींना शिक्षा मिळावी आणि त्यासाठी जे काही सहकार्य आम्हाला लागेल असं आम्ही देऊ असं आश्वासन करतायत. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि नक्कीच यामध्ये संपदाला न्याय मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. तर काल मंत्री जयकुमार गोरे यांनी एक वक्तव्य केलं की जे काही चॅटचा संवाद झाला तो आम्ही म्हणजे त्याचा खुलासा करणार नाहीत. मात्र त्यांच्याकडून जे वक्तव्य करण्यात आलं या सर्व वक्तव्य कुटुंब म्हणून त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघताय? याबद्दल मला काही कल्पना नाही, मी हे पाहिलं नाही. मी यावर काही मत नाही देऊ शकत आता तरी. तर आता जे पीएमच्या ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा काही समोर आलेल्या आहेत. या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय? हो, पीएम रिपोर्ट एक प्रायमरी म्हणून आम्हाला प्रोव्हाइड केला गेला आहे. त्यामध्ये फक्त कॉज ऑफ डेथ मेन्शन केलंय, जे की ॲस्फॅक्झिया ड्यू टू हँगिंग आहे आणि हे कुठलाही डॉक्टर पाहिल्यानंतर लगेचच समजू शकतो. त्यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्टची आवश्यकता नव्हती. पण त्यामध्ये टाइम सिन्स डेथ मेन्शन नाही, ज्यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्टची आम्ही विनंती केली होती तर ते मेन्शन नाहीये. आणि दुसरी गोष्ट, पोलिसांचा जो अंदाजे टाइम त्यामध्ये मेन्शन केलेला असतो त्यामध्ये 11:50 AM अशाऐवजी 11:50 PM केलंय, जी की खूप मोठी ग्रॉस मिस्टेक आहे. 11:50 PM केलं याचा अर्थ त्यांनी 8 PM ला आम्हाला कळवलंय की तुमची बहीण आत्महत्या करते 11:50 PM ला. तर ही खूप मोठी ग्रॉस मिस्टेक आहे आणि आम्ही अशी क्वेरी मांडली आहे. तर नक्कीच परत दुसरा टाइम सिन्स डेथ मेन्शन करून नवीन रिपोर्ट मिळेल असं आम्हाला कळवण्यात आलं. खरं तर सुषमा अंधारे काही दिवसापूर्वी या ठिकाणी आले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की संपदाचा खरं तर आत्महत्या नसून ती हत्या आहे. या त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? काय नेमकी हत्या आहे? आत्महत्या ही आहे की नाही हे तपासातून नक्कीच समजेल, पण तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं आहे ही आमची ठाम भूमिका आहे. ती हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी तिने आम्हाला काही कल्पना दिली नव्हती, त्यामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे असंच आम्ही म्हणतोय. पण याच्यामध्ये हे 2 पोलीस अधिकारी सोडून आणखी त्यामध्ये सर्व गोष्टी आणखी आढळू शकतात असं आहे तुमचा म्हणजे विश्वास वाटतो तुम्हाला? हो, तिने जे हातावरती मुख्य आरोपी म्हणून पोलीस उपनिरीक्षक म्हणण्यापेक्षा आरोपी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोघे तर मुख्य आरोपी आहेतच. पण तिने जो ऑगस्टमध्ये बसलेला तिच्या चौकशीमध्ये जो खुलासा दिलाय त्यामध्ये ज्या काही सर्व अधिकाऱ्यांची नावे दिलेली आहेत ते पण नक्कीच यामध्ये आरोपी आहेत असं आमचं मत आहे. एकंदरीत आपण बघू शकतोय की संपदा मुंडेला न्याय मिळावा ही आमची भूमिका, आमची मागणी जी आहे ती या सर्व कुटुंबाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांतराव सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.